सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले। ढोंगी भलतेच सारे, ढोंगी भलतेच सारे, ढोंगी भलतेच सारे, ढोंगी भलतेच सारे। बंधन्यानी यांची दारे, बंधन्यानी यांची दारे, बंधन्यानी यांची दारे, बंधन्यानी यांची दारे। सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले। सत्ययुग गेलं आणि कलियुग आलं। सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांच्या चौकटीमध्ये कालांतराने असा बदल घडून आला की थोडी आठवण म्हणून सांगतो। सत्ययुगात ब्राह्मणांना घरी जाऊन दान दिलं जात होतं। त्रेतायुगात ब्राह्मणांना स्वतःच्या घरी बोलवून दान दिलं जात होतं। द्वापार युगात ब्राह्मणांनी मागितले तर दान दिलं जात होतं आणि या कलियुगामध्ये ब्राह्मणांकडून काम करून घेऊन त्यांना दान दिलं जातं। अशा या कलियुगामध्ये बघा ढोंगी प्रवृत्ती संचारू लागली आणि ज्ञानी यांची दारे बंद झाली। म्हणून सांगतो, राम राज में तो दूध चला था, कृष्ण राज में घी चली, कलियुग में दारू चली, सोच समझ कर पी। पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गायन नाही, माशानंतर पोहणे नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, साधूनंतर कृपा नाही, देवानंतर आशीर्वाद नाही, आई वडिलांनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर भय नाही, नरदेहानंतर पुन्हा जन्म नाही। म्हणून जीवन जगताना हे कधी विसरू नका। चांगलं वागता आलं नाही तरी चालेल, पण वाईट कधी कुणाशी वागू नका, कारण तुम्ही चांगले आहात म्हणून। सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले, सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले। ढोंगी भलतेच सारे, बंधन्यानी यांची दारे, ढोंगी भलतेच सारे, बंधन्यानी यांची दारे। अनंता इथे चोरांचीच पोळी, पैशाचाच नारळ हार, पैशालाच भाव, देवाच्या हो दरबारात बेकतील हार, देवाच्या हो दरबारात बेकतील हार, देवाच्या हो दरबारात बेकतील हार। पैशाचाच नारळ हार, पैशालाच भाव, देवाच्या हो दरबारात बेकतील हार। बघा, पैशामध्ये प्रचंड शक्ती आहे। पैशाला परमेश्वर मानतात। पैसा फार काळ असू शकतो, पण आपणास एक गोष्ट मान्य करावी लागेल, पैसा फार काही करू शकतो, पण सर्व काही नाही। पैसाच जर सर्व काही असतं तर बौद्ध आणि महावीराने राजवैभव सोडलं नसतं।
पैशाने भोजन सामुग्री खरेदी करता येते पण भूक नाही. पैशाने गाद्या गिरट्या विकत घेता येतील पण झोप नाही. पैशाने पुस्तकं विकत घेता येतील पण ज्ञान नाही. सुख संपदा पैशाने मिळवता येईल पण आनंद नाही. पैशाने एकांत मिळवता येईल पण शांती नाही. पैशाने अलंकार मिळवता येतील पण रूप नाही. पैशाने दरबार भरवता येतील पण प्रेम नाही. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण प्रेमाची जागा पैसा घेऊ शकत नाही. म्हणून सांगतो, अति पैशाचा नाद सोडा आणि देवाला हात जोडा. आई वडील आपले खरे दैवत आहेत. तुमच्या पाकिटात पैशाऐवजी वडिलांचा फोटो ठेवा, कारण त्या फोटोतल्या माणसानेच तुमचे नशीब सुधरवले आहे. झाड भले जुने होऊ दे, अंगणात राहू द्या. फळे नाही तर नाही, पण सुखाची सावली देईलच देईल. उद्यासाठी आज देण्याची तयारी ठेवा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे, कारण वेळ आणि सागर भरती सारख्या कल्पना कधीच कुणाला थांबत नाही. म्हणून सांगतो, या कलियुगात संत श्रेष्ठ आहेत. संतांची सेवा करा, देवाचा उपवास धरा, ग्रंथांचे वाचन करा. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे याला उपवास म्हणतात. नाहीतर 4 वेळा चहा, अर्धा डझन केळी आणि पाव किलो खिचडी, भरपेट जेवण आणि म्हणे माझा उपवास. कसला याचा डोंबलाचा उपवास. अहो, ग्रंथांचं वाचन करा, ग्रंथांचं पूजन करा. ग्रंथ म्हणजे संशयाच्या गाठी ज्याच्यामुळे सुटतात आणि जीवास ज्ञान प्राप्त होतं, त्यास ग्रंथ म्हणतात. म्हणून सांगतो, या कलियुगामध्ये आपल्याला ही देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला 2 जे पाय मिळाले आहेत, आपण पंढरीची वारी करा. 2 हात मिळालेले आहेत, त्याने देवाचं भजन करा, कारण हा नरदेह पुन्हा येणे नाही. म्हणून सांगतो, पैशाचाच नारळहार पैशालाच भाव, देवाच्या हो दरबारात फेकतील हार. देवाच्या हो दरबारात फेकतील हार. देवाच्या हो दरबारात फेकतील हार. पैशासाठी डाव सारे, मोहमाया सोडून सारे. 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 सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. साधुनिया मोका देती, मित्र प्रेम धोका. विश्वासाने किती पाळा दुधावरचा बोका. विश्वासाने किती पाळा दुधावरचा बोका. विश्वासाने किती पाळा दुधावरचा बोका. रम रमा रमियाच्या नादी लागू नका. लोभापायी माणसाचा जीव जातो असा. लोभापायी माणसाचा जीव जातो असा. लोभापायी माणसाचा जीव जातो असा. देवाच्या द्वारी या रे, मिळूनी गाव सारे. देवाच्या द्वारी या रे, मिळूनी गाव सारे. देवाच्या द्वारी आले, मिळूनी गाव सारे. देवाच्या द्वारी आले, मिळूनी गाव सारे. सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. सतयुग गेले गेले, कलियुग आले आले. सोन्याचीच लंका ज्याची म्हणे लंकापती. रावणाचा नाश झाला गर्व त्याच्या पोटी. रावणाचा नाश झाला गर्व त्याच्या पोटी. रावणाचा नाश झाला गर्व त्याच्या पोटी. मानसाच्या प्रेमापोटी प्राणी ही इनामी. देवळात करती चोरी पाय डोक्यावरी. देवळात करते चोरी पाय डोक्यावरी. देवळात करते चोरी पाय डोक्यावरी. बघा, सध्या या कलियुगामध्ये चोरी करणारे लोक देवाच्या डोक्यावर पाय ठेवून घंटा मिनिटं चोरून घेऊन जातात. अर्धे पैसे फंड पेटीत आणि अर्धे त्यांचे, म्हणजे त्या चोरीमध्ये स्वतःही भागीदार आणि देवही भागीदार. देवळात करती चोरी पाय डोक्यावरी. देवळात करते चोरी पाय डोक्यावरी. देवळात
नाही पुन्हा हारे सहदेव सूत सांगे जन्म नाही पुन्हा हारे सहदेव सूत सांगे जन्म नाही पुन्हा हारे सहदेव सूत सांगे जन्म नाही पुन्हा हारे सहदेव सूत सांगे सत्ययुग गेले गेले कलियुग आले आले 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 दोघे भलतेच सारे वंदनीयांची गाणे दोघे भलतेच सारे